साई लीला मासिक अंक 9 1924. श्री साईबाबांचे बोल पुढे सुरू. माझी एकच घोड्याची बग्गी आहे, पण तो एक घोडा 10-12 माणसांना घेऊन जातो. दोरी सद्गुरूच्या हातात एकदा दिली म्हणजे काळजी करण्याचे कारण नाही. आनंदात आहे असेच म्हणावे. पोटात कांटे भरावे, पण महाराजांच्या येथे जेवू नये. अंगात महार आहे तो काढून टाकावा. इकडची दुनिया इकडे झाली तरी आपण स्वस्थ बसावे, मौज पहावी. कुणाचे होऊन राहावे किंवा कुणाला आपले करून राहावे. जिनने पाया उनने छिपाया. या मासिकात आरंभापासून प्रसिद्ध होत असलेल्या श्री साई सच्चरितावर राव बहादूर, श्री चिंतामणराव विनायक वैद्य कल्याण यांचा अभिप्राय. श्री साई लीला मासिकात येणारे दाभोलकर गोविंद रघुनाथ हे लिहित असलेले श्री साई सच्चरित मी मोठ्या प्रेमाने वाचतो. या चरित्रात भक्ती व ज्ञान या दोहोंचे उत्तम आविष्करण होत आहे व ते अनुभवाच्या मार्गाने होत असल्याने ग्रंथाची भाषा गोड व गंभीर अशीच येत आहे. ओव्यातील चारी यमके सहज प्रयत्नाविना साधलेली असतात व विषयही मनोबोधक रीतीने मांडलेले असतो. श्री साई चरित्राला मला वाटते हेमाडपंत हे महिपतीच लादले आहेत. संत चरित्र गाण्यास काव्य व भक्तिरसाची जोड नेहमीच लागते व या दोहोंचाही मिळाव या चरित्रात चांगला व्यक्त होतो. महाराजांची बोल. काल रात्री स्वप्न फार वाईट पडले. मशिदीत 5 मुडदे दिसले. मी ओरडलो. मग मला मालसापतीने उठविले. मी एका खाटकाचे येथे नोकरी केली. 100 रुपयाचा वकड्याची सागुती करावी व त्याचे 225 रुपये मिळवावे. मला 4 रुपये रोज देत होतो. स्वयंपाकाचीही नोकरी केली. या हाताने फार नेकी केली आहे. 400 रुपयांचा 50 पेट्या पटांगणात होत्या. मी तेल्याला, वाण्याला, भंग्याला, फकीर बाबाला, बापूसाहेबांना सगळ्यांना म्हणले, या पेट्या घेऊन जा. पण कोणी नेईना. मग त्याला 2 पेट्या कोणी घेऊन गेला. मग राहिलेल्या पेट्या मी उचलून कोंडाजीच्या घरात ओट्यावर नेऊन ठेवल्या. तेव्हा तो घरातला मला शिव्या देऊ लागला आणि म्हणाला, तूच या पट्ट्या खाल्ल्यास, तूच पेट्या जिरवल्यास. तो मला आईवरून व बायकोवरून शिव्या देऊ लागला. मी म्हणले, मला कोण आहे? होती ती तर मारून टाकलीस. तो मला म्हणतो, तू चालला जा, रात्रीच चालला जा. भाकर पैसा नसला तर काय झाले? काल जेवताना साखर भात होता. तो खाण्याविषयी मला फकीर बाबा आग्रह करीत होते. मला बाला भाऊजी आठवण झाली म्हणून मी तो साखर भात खाल्ला नाही. रात्री मला स्वप्न पडले आणि मला विचारले, साखर भात आहे काय? आंब्याने झाड लादले होते, पण ते आंबे फार उंच होते. पुष्कळ लोकांनी प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी एका ब्राह्मणाने विड्या लावून 4 आंबे तोडले, पण ते त्याला बाधले. आमच्या भितात एक झाड होते, त्यालाही पुष्कळ आंबे होते. पुष्कळ लोक नेत. बगी. साहेब 2 घोड्यांच्या बगीत पैसा भरून नेत होता. मी म्हणले, मी बगीबरोबर येतो. साहेब म्हणाला, तू घोड्याबरोबर चालशील? मी म्हणले, होय. मग बग्गी पुढे व मी मागोमाग असे जाऊ लागलो. मग घोडे पळायला लागले. मग मी बाजूला होऊन पळू लागलो. शेवटी एक घोडा रस्त्यावर पडला आणि दुसरा पाण्यात पडला आणि बगी मोडली. मी साहेबाला घोड्यांना पाहून आणावयाला सांगितले. तो म्हणाला, पेक्याला टाकून कसा जाऊ? मी म्हणले, काही हरकत नाही, मी आहे येथे.
नंतर तो गेला, पण त्याच्याने काही झाले नाही. मग मी गेलो. घोड्यांच्या पाठीवरून हात फिरविला. घोडा हुशार झाला आणि बगीत चालू झाली. बिडास आदित्यवार पेठेत तक्क्याजवळ गेलो. तेथे एक माणूस आला. तो म्हणाला, येथे राहू नका. येथे एक बाबा म्हणजे नाग आहे. त्याने परवाच 2 गायी खाल्ल्या. आमच्या गोठड्यात चला, तिथे बैल आहेत. तिथे बैलाजवळ जाऊन आनंदाने निजलो. या माणसाने भाकर आणून दिली. तीही खाल्ली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तक्क्यापाशी आलो. तेथे झाडे होती. त्यापैकी एका झाडाकडे लक्ष गेले. त्यात पोकळी होती आणि आत उतरण्यास खिंड होती. झाडात खालची जमीन चांगली होती. त्याच्यावर एक पाट बसविला. तो गच्च बसला. दुसरा पाट खिंडीत बसविला. तोही गच्च बसला, पण वर थोडी फट राहिली. त्यात माझी गोधडी भरली. मध्यरात्री शेजारच्या झाडीतून तो नाग निघाला. त्याने माझ्या झाडाभोवती गरका दिला, पण आत शिरायला त्याला वाट नसल्यामुळे तो पुन्हा आपल्या झाडात जाऊन बसला. मग उजाड आल्यावर बैल तिकडे आले. तेव्हा मी बाहेर निघालो. रात्रभर मांडी घालून बसल्यामुळे पहिल्यांदा त्रास झाला, पण मग बाहेर निघाल्यावर चालता येऊ लागले. मग तिथे ऊद जाळला, फुलाची माळ वाहिली आणि शिरणी वाटली आणि मग तेथून गेलो. मग प्रेमचंद शेठच्या येथे काही महिने होतो. मग पंढरपुरास काही मंडळी निघाली. मीही त्याचे बरोबर निघालो. तिसरे प्रहरी गाव लागण्याचा संभव दिसेना. तेव्हा मी परत बिडीस गेलो. रात्रभर ओट्यावर निजून राहिलो. मग सकाळी शिपायाने आपल्या घरी ठेविले. श्री पुण्यतिथी उत्सव. बरील उत्सव यंदाही महाराजांच्या कृपेने चांगल्या तऱ्हेने पार पडला. उत्सवासाठी निरनिराळ्या ठिकाणाहून बरीच मंडळी आली होती. त्यामध्ये मुंबईचे रामकृष्ण श्रीकृष्ण नवलकर, हायकोर्ट वकील, साठ्यांच्या वाड्यांचे संध्याचे मालक, रामचंद्र आत्माराम तरखड आणि त्यांचे कुटुंब, आनंदराव शामराव प्रभाकर, रघुवीर भास्कर पुरंदरे, मोरेश्वर बालकृष्ण चव्हाण, दिनकर मोरेश्वर पाटकर, मंगेश मोरेश्वर पाटकर, वैद्य व त्यांचे कुटुंब, काशीनाथ गणेश वैद्य व त्यांचे कुटुंब, सच्चिदानंद नथुराम मुखाले, वासू काका साठे, गजानन महादेव कोळवणकर, श्री निनीबाई, आणखी काही पारशी गृहस्थ आणि एक पारशी बाई, पुण्याचे गोविंदराव गाडगील बॅरिस्टर व त्यांचे कुटुंब, नानू पुरुषोत्तम अवस्थी व त्यांचे कुटुंब, खांडव्याचे पुरुषोत्तम बिहारीलाल व्यास आणि नागपूरचे श्रीमंत बुटी साहेबांच्या पेढीचे मुनीम आणि नीलकंठराव गडी काठीकर आणि त्याच पैकी जोगलेकर हेही होते. संस्थानाचे चिटणीस हरी सीताराम दीक्षित हेही हजर होते. राहते पिंपलवाडी, येवले वगैरे आजूबाजूच्या ठिकाणाहूनही बरीच मंडळी आली होती. तसेच मोगलाईतील, परभणी जवळील मुली वगैरे गावाहून 35 आसामीची दिंडी घेऊन जगन्नाथ बुवा आले होते. हे जगन्नाथ बुवा पूर्वी महाराज देहधारी असताना महाराजांच्या घोड्यांची चाकरी करीत असत. महाराजांच्या कृपेने त्यांचा अधिकार बराच वाढून आज बरीच मंडळी त्यांच्या भजनी आहेत. उत्सवाची सुरुवात रविवार तारीख 5 पासून झाली, पण तारीख 5 व 6ला काही नियमित कार्यक्रम नव्हता. तरी पण दोन्ही दिवस मंदिरात तिसरे प्रहरी व रात्री पुराण झाले आणि तारीख 6चे रात्री मारुतीबुवाचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्याच दिवशी दुपारी व संध्याकाळी जगन्नाथ बुवांच्या मंडळीचे अतिप्रेमळ भजन झाले. पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे मंगळवार तारीख 7 रोजी महाराजांना रुद्राभिषेक झाला व सर्व भक्त मंडळींनी महाराजांच्या समाधीला अभ्यंग स्नान घातले. नंतर पुरंदरे
पुरुषोत्तमराव वगैरे मंडळी भजन मंडळीसह गावात भिक्षेला गेली. भिक्षेहून आल्यानंतर मारुती बुवाचे कीर्तन होऊन नंतर 2 प्रहरची आरती झाली. आराधन विधी गतवर्षीप्रमाणेच करण्यात आला. यंदाचा आराधन विधी भाऊ बलवंत भाटे, बालासाहेब भाट्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचे हाताने झाला. विधीपूर्वक ज्या 4 ब्राह्मणाला शण देण्यात येतो त्यांचे पंचपक्वानाचे भोजन चालू असता श्री हरी सीताराम दीक्षित जी.के. गाडगीळ यांनी नारायणोपनिषद म्हणले. सर्व विधी झाल्यावर गावातील ब्राह्मण मंडळी व इतर शिष्ट मंडळी तसेच बाहेरून आलेली सर्व भक्त मंडळी यांना पंचपक्वानाचे जेवण झाले. रात्री रथाची मिरवणूक निघाली. ती दीक्षितांच्या वाड्याजवळ आली तेव्हा तेथे सुमारे 1 तास भजन गारुड झाले आणि मग मिरवणूक संपल्यावर शेजारती झाली. दुसरे दिवशी म्हणजे बुधवार तारीख 8 रोजी सार्वजनिक भंडारा झाला. तेव्हा 1000चे वर मंडळी जेवली. रात्री मशिदीत शापाजीबुवा मातुलठाणकर यांचे कीर्तन होऊन तेथून पालखी चावडीत गेली. तिथे आरती होऊन पालखी मंदिरात नेली आणि तेथे शेजारती झाली. तिसरे दिवशी म्हणजे गुरुवार तारीख 9 रोजी संध्याकाळी मशिदीत भीमाजीबुवा पिंपळवाडीकर याचे श्रवणीय कीर्तन झाले. रात्री पालखी चावडीत नेऊन तेथे आरती झाल्यावर मग गावात मिरवणीयात आली. दीक्षितांचे वाड्याजवळ सुमारे 1.5 तास भजन गारुड बारुड सोंगे वगैरे बरेच आनंदाचे प्रकार झाले. नंतर पालखी मंदिरात नेल्यावर तेथे शेजारती झाली. शुक्रवारी सकाळी काल्याचे कीर्तन मारुतीबुवा यांनी केले. ते फार चांगले म्हटले. नंतर आरती होऊन आलेल्या सर्व भक्त मंडळीचे भोजन होऊन बहुतेक मंडळी आपापल्या गावाकडे निघून गेली. उत्सव प्रित्यर्थ जमलेली वर्गणी आणि झालेला खर्च याचा हिशोब पुढे प्रसिद्ध करण्यात येईल. पुण्यतिथीचे दिवशीच महाराजांचे भक्त अमिदास मेहता उर्फ बाबानंद यांच्या समाधीवर पादुका बसविण्याचा समारंभ झाला. हा समारंभही प्रेक्षणीय झाला. समारंभास महाराजांची बहुतेक भक्तमंडळी हजर होती. मुंबईच्या उत्सवाची हकीकत दाजी विठ्ठल सांबारे यांनी लिहून पाठवलेली. श्री समर्थ मल्लीनाथ समर्थ. मुंबई येथे चिखलवाडीत जावजी बिल्डिंगमध्ये दाजी विठ्ठल सांबारे, देसाई, यशवंतराव बामडेकर वगैरे महाराजांनी काही भक्तमंडळी राहतात. गुदस्त सालाप्रमाणे यंदा पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या थाटाने पार पडला. पुण्यतिथीचे दिवशी सकाळी नियमाप्रमाणे पूजा अर्चा झाल्यावर श्री साई महाराजांचे तस्बिरीबरोबर विठ्ठलराव कल्याणपूरकर यांचे भक्तिरस परिपूर्ण असे भजन दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत झाले. त्यांचे भजनात बहुतेक सर्व श्री साईबाबांची स्तुती चालू असून त्यांचे नावाचा सारखा जयघोष चालू होता. सर्व श्रोते मंडळीने त्यात भाग घेतला असल्यामुळे भजनास विशेष शोभा आली होती. ही सर्व संधी श्री विठ्ठलराव यांचे मार्फत श्री साई कृपेने श्रोतेजनास भरपूर श्रवण करण्यास दिली आहे. अशीच वरचेवर सेवा घडवून आणण्यासाठी श्री साईबाबांनी भक्तास उमेद देत असावी. यंदा नारायणराव ठोसर हे मुद्दाम पाळल्याहून या ठिकाणी उत्सवात हजर होते. त्यांचे बरोबर स्वामीनाथराव हेही होते.